राज्यामध्ये ऑक्टोबर महिन्यातही पावसाचा जोर कायम राहणार। विदर्भ आणि कोकणात सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस होण्याची शक्यता। राज्यामधला मान्सूनचा परतीचा प्रवास लांबणीवर। ही शिवनेरी एसटी मध्ये आता शिवनेरी सुंदरी बसमधल्या प्रवाशांना मदतीसाठी शिवनेरी सुंदरी नेमणार। हवाई सेवेच्या धर्तीवर एसटी महामंडळाचा निर्णय। एसटी महामंडळ अध्यक्ष भरत गोगावले यांची माहिती। पुणे मुंबई दरम्यान वंदे भारत मेट्रो धावण्याची शक्यता। तिकीट दर कमी असल्यामुळे सामान्य प्रवाशांचा वंदे भारत मेट्रो ट्रेनला चांगला प्रतिसाद मिळण्याचा अंदाज। 5 ऑक्टोबर पासून मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल। 20 गाड्या सीएसएमटी ऐवजी दादरमधून सुटणार। सीएसएमटी स्थानकावरची गर्दी कमी करण्यासाठी निर्णय। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील विजेवर धावणारी मिनी टॉय ट्रेन ऑगस्ट 2025 पर्यंत सेवेमध्ये रुजू होणार। 2021 मध्ये तौक्ते चक्रीवादळात मिनी टॉय ट्रेन बंद पडली होती। विधानसभा निवडणुकीच्या आधी अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या। जे पोलीस अधिकारी अनेक वर्षांपासून एकाच जागेवर त्यांची निवडणुकीच्या आधी तात्काळ बदली करण्याची विरोधकांनी केली होती मागणी। राज्यामध्ये नवीन 8 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्षासाठी परवानगी। दुसऱ्या फेरीतील विद्यार्थ्यांची प्रवेश यादी जाहीर। विद्यार्थ्यांना 6 ऑक्टोबर पर्यंत प्रवेश घेता येणार। वाढत्या मच्छरांच्या प्रादुर्भावामुळे मुंबईकर आजारी। सप्टेंबरमध्ये मलेरिया डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ऑगस्टच्या तुलनेमध्ये वाढली। मलेरियाचे 1261 तर डेंग्यूचे 1456 रुग्ण यांची नोंद। मुंबईमध्ये सप्टेंबर महिन्यात 9111 घरांची विक्री। या गृह विक्रीतनं मुद्रांक शुल्क रूपात राज्य सरकारला मिळाला 876 कोटी रुपयांचा महसूल। 2024 मध्ये आतापर्यंतची सर्वात कमी घर विक्री। पितृपक्षामुळे घर विक्री कमी झाल्याचं म्हटलं जातंय। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ। घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत मात्र कोणताही बदल नाही। व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1892 रुपये। मालवणमधील राजकोट पुतळा दुर्घटना प्रकरण। जयदीप आपटेचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला। जामिनासाठी आपल्याला उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागणार। बदलापूर घटनेतील फरार आरोपींना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार। आरोपी संस्थाचालक उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांची अटकपूर्व जामिनासाठीची याचिका हायकोर्टाने फेटाळली। नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणी डीन मेढेकर यांची झाली बदली। प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी समिती नेमण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश। गुजरातची अमूल कंपनी महाराष्ट्रामध्ये करते विस्तार। पुण्यामध्ये अमूलचा आईस्क्रीम निर्मिती प्रकल्प। 31 ऑक्टोबर पर्यंत प्रकल्प कार्यान्वित होण्याची शक्यता। महाराष्ट्रामध्ये अमूलचा विरारलाही आहे एक प्रकल्प। पुण्यातील सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट मेट्रो सुरू। मेट्रोच्या तिकिटांपेक्षा मेट्रो स्थानकावर पार्किंगचं तिकीट जास्त। मेट्रो प्रशासनावर पुणेकरांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त। पुणेकरांचा मेट्रोला मोठा प्रतिसाद। एकाच महिन्यात 46,19,130 प्रवाशांनी केला पुणे मेट्रोने प्रवास। पुणे मेट्रोने केली प्रवासी संख्येची विक्रमी नोंद। पुणे मेट्रोची दैनिक सरासरी प्रवासी संख्या पोहोचली 1,53,971। नाशिक जिल्ह्यातील मालेगावजवळील निळगव्हाण इथे 5.78 हेक्टर क्षेत्रात डाळिंब इस्टेट स्थापन करणार। मंत्रिमंडळाने दिली मंजुरी। त्यासाठी 53 कोटी निधीची तरतूद। नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांची माहिती। आईची हत्या करणाऱ्या मुलाची फाशी हायकोर्टाकडून कायम। 28 ऑगस्ट 2017ला कोल्हापुरातल्या माकडवाला वसाहतीतली घटना। आरोपी समाजात राहण्यास योग्य नाही, कोर्टाचा निर्णय। सरकारने मागण्या मान्य न केल्यास 1 नोव्हेंबर पासून राज्यभरात धान्य पुरवठा बंद करणार। अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार आणि केरोसिन परवानाधारक महासंघाचा निर्णय। अमरावतीत स्वस्त धान्य दुकानदारांची संयुक्त शिखर परिषद। नवरात्रीनिमित्ताने अंथरूण पांघरूण विशेष करून गोधडी धुण्यासाठी सगळ्यांचं प्राधान्य। कोल्हापुरातल्या रंकाळा परिसरात नागरिकांची अंथरूण पांघरूण धुण्यासाठी गर्दी। अंथरूण पांघरूण उन्हात पाळत असल्यानं रंकाळा कलरफुल। याची ड्रोन दृश्य समोर। राज्यातील ओबीसी व्हीजेएनटी एसबीसी समाजातील विद्यार्थ्यांच्या सोयीकरता 6 ऑक्टोबर पर्यंत वसतिगृह सुरू करणार। ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावेंची घोषणा। विदर्भस्तरीय 29 ओबीसी संघटनांच्या ओबीसी व्हीजेएनटी समन्वय समितीच्या बैठकीमध्ये सावे बोलत होते। गांधी जयंतीच्या निमित्ताने उद्या इंडिया आघाडीची मुंबईत पदयात्रा। राज्यातील महिला सुरक्षा आणि सामाजिक शांततेकरता पदयात्रा। इंडिया आघाडीचे मान्यवर नेते आणि सिव्हिल सोसायटीचे प्रतिनिधी पदयात्रेमध्ये सहभागी होणार। शालेय पोषण आहारातून 38 विद्यार्थ्यांना विषबाधा। ठाण्याच्या कळव्यातील सह्याद्री शाळेतला प्रकार। शासनाकडून आलेल्या शालेय पोषण आहारातून विषबाधा। मुंब्रा कौसा भागातील पाणी टंचाई आणि कचऱ्याच्या समस्येविरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या आंदोलनाला यश। ठाणे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलकांची भेट घेऊन पाणी आणि कचऱ्याची समस्या मार्गी लावण्याबाबत दिलं लेखी आश्वासन। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तवा इथे कंटेनर थेट भिंत तोडून आश्रमशाळेच्या आवारात। कोणतीही जीवितहानी नाही, मात्र आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीमध्ये।
शिवसेना अमरावती जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांच्या गाडीवरील गोळीबार प्रकरणाची सखोल चौकशी करा. यात माझा कुठलाही संबंध नाही. पोलीस चौकशीत सर्व बाहेर येईल. शिवसेना जिल्हाप्रमुख अरुण पडोळे यांची प्रतिक्रिया. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 20व्या युवा महोत्सवाचं झालं उद्घाटन. यंदाच्या महोत्सवात 62 महाविद्यालयांमधून 1800 विद्यार्थी सहभागी. चतुर्थ श्रेणीमध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीकरता कोतवाल संघटनेचं काळ्या फिती लावून आंदोलन. गोंदिया शहरातील तहसील कार्यालय येथे एकत्रित येत कोतवाल संघटनेने केला शासनाचा निषेध. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.